वाहनामध्ये अवैधरित्या गॅस भरून विकणारा आरोपी जेरबंद करून 85,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। गुन्हे शाखा युनिट 2 ची कामगिरी। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की पाटील गॅरेजच्या मागे भारती मठाजवळ पत्र्याच्या शेडमध्ये नाशिक रोड नाशिक येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडरमधून मशीनद्वारे ज्वलनशील स्फोटक पदार्थ गॅस खाजगी वाहनांमध्ये पैसे घेऊन स्वतःचे फायद्यासाठी भरीत आहे अशी माहिती मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट 2 यांनी मार्गदर्शन करून कारवाई करण्याबाबत आदेशित केल्याने कारवाई करण्याकामी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे, यशवंत बेंडकोडी, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, संजय सानप, नितीन फुलमाळी अशांचे पथक नेमले। त्यानुसार नमूद पथकाने मिळालेल्या बातमीच्या आधारे पाटील गॅरेजच्या मागे जियाउद्दीन डेपो भारती मठाजवळ पत्र्याचे शेड नाशिक रोड येथे सापळा लावून छापा कारवाई केली असता विशाल बाजीराव बोंडारे वय 29 वर्ष हा भारत गॅस कंपनीचे घरगुती वापराचे गॅस सिलेंडरमधील गॅस विनापरवाना बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडरमधून मशीनद्वारे ज्वलनशील स्फोटक पदार्थ गॅस खाजगी वाहनामध्ये पैसे घेऊन भरण्यासाठी भरलेले व रिकामे 8 सिलेंडर, 2 कॉम्प्रेसर, मोटार असलेले मशीन, एक वजन काटा व रोख रक्कम 820 रुपये असा एकूण 85,200 रुपयांचा माल कब्जात बाळगून मिळून आल्याने त्याबाबतचा सविस्तर पंचनामा करण्यात आला आहे। आरोपी विरुद्ध पोलीस हवालदार नितीन फुलमाळी यांनी भारतीय न्याय संहिता कलम 287 व 1955 चा जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 3 व 7 प्रमाणे नाशिक रोड पोलीस ठाणे येथे फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला असून आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाई कामी नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।